पुणे महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। रसायनयुक्त पाणी ओढ्यात सोडल्यामुळे पिकं जळाली आहेत। दूषित पाण्यामुळे मासे सुद्धा मृत्युमुखी पावले आहेत। प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे शेतकरी आता आक्रमक झालेत। रास्ता रोको आंदोलन करण्यात येते। या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा या महामार्गावरती लागलेल्या पाहायला मिळतात। वाहतूक कोंडी झाली आहे। पुणे महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। या पाण्यामुळे सगळं आमचं पीक जळालं, घात जळाला, ऊस जळाला, मका जळाली, गहू जळाला। याची जर कोणी काही दखलच घेत नाही म्हणले आम्ही करायचं काय? सारे पीक जळाले, माल जळाले, सगळे काय करायचं काय नेमकं आम्ही? 10 दिवसापासून शेतीसाठी आणि पिण्यासाठी आणि जनावरांच्या पाण्यासाठी यांनी कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली ना काही। आज MIDC आमच्या वाघुंट्यामध्ये असून वाघुंट्यामध्ये कोणत्या पाण्याची सोय नाही। पिण्याच्या पाण्याची सोय करावा, जनावरांच्या चाऱ्याची सोय करावा आणि जी शेतीची नुकसान झालेली त्याची नुकसान भरपाई द्यावा ही अशी आमची मागणी। या ठिकाणी फक्त कागदावर काम चालतं आणि पैसे घेऊन सेटलमेंट करणार हा मी जाहीर आरोप करतोय। म्हणून या ठिकाणी जर शेतकरी मेन हायवे आपला पुणे रोड जर पूर्ण हायवे कमीत कमी अर्धा तास रास्ता रोको आंदोलन केलं, सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी ताण झालेला आहे। परंतु 10 दिवसाच्या आत जर यांनी कारवाई केली नाही, MPSC कंपनी आणि संबंधित जे काही शिंदे अधिकारी तर जिल्ह्याचे प्रतिनिधी जरी असला तर त्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय आम्ही राहणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।